माय डिअर फ्रेंड्स, नुसतं फोनवर स्क्रोलिंग करत बसण्याऐवजी काहीतरी छान मूड अपलिफ्टिंग किंवा काहीतरी शिकता येईल असं करा. आज मी तुम्हाला 8 मोटिवेशनल आणि इन्स्पायरिंग डॉक्युमेंटरी सांगणार आहे विच यू विल डेफिनेटली लाईक. वेळ असेल तर नक्की बघा किंवा वेळ काढून बघितलं तरी हरकत नाही. काही ना काही कारण नक्की शिकायला मिळणार आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 व्हिडिओज इन 31 डेज आणते तुमच्यासाठी, packed with tips and insights on productivity, personal growth, self-improvement, personality development and everything you need to level up your life. So the first one which I will suggest is The Social Dilemma. ठीक आहे, नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर हे आहे. 1 hour 34 मिनिट्सचं शॉर्ट फिल्म म्हणू शकता तुम्ही, द सोशल डिलेमा. आता ही डॉक्युमेंटरी ना आजच्या डिजिटल युगात कशा प्रकारे सोशल मीडिया आपली मानसिकता आणि आयुष्यावर प्रभाव टाकते यावर आधारित आहे. मुलांना आणि तरुणांना सोशल मीडिया वापरण्याचा परिणाम समजावून सांगणारा हा एक छान महत्त्वाचा विषय आहे. जरूर पहा. सेकंड इज वॉन्ट यू बी माय नेबर. वॉन्ट यू बी माय नेबर हे Amazon प्राईमवर आहे. अगेन 1 hour 34 मिनिट्सचं आहे. एज रिस्ट्रिक्शन काही नाही आहे, 7+ बघू शकतात. हे काय आहे तर मिस्टर रॉजर्स या टेलिव्हिजन व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित असलेली ही एक डॉक्युमेंटरी कुटुंबियांसाठी एक सुंदर आणि एकदम हार्ट टचिंग अनुभव आहे. त्याची शांतता, दयाळूपणा आणि लोकांना समजून घेण्याची कला हे बघून ना तुम्ही जीवनाचं तुम्हाला खरं महत्त्व शिकवतं. त्याच्यामुळे ही डॉक्युमेंटरी सुद्धा तुम्ही आवश्यक बघू शकता. थर्ड इज 13th. अगेन नेटफ्लिक्सवर आहे. 1 hour 40 मिनिट्सची ही डॉक्युमेंटरी आहे. एज रिस्ट्रिक्शन आय थिंक ह्याला 16+ आहे. 13th अजेंडावर असलेले हे डॉक्युमेंटरी अमेरिका आणि तिच्या इतिहासातील प्रगल्भ बदल आणि जातीय भेदभावावर प्रकाश टाकते ही डॉक्युमेंटरी. सो फॅमिलीसोबत तुम्ही नक्कीच बघू शकता. अत्यंत शालेय आणि सामाजिक दृष्टिकोनातून प्रेरणादायक अशी ही डॉक्युमेंटरी आहे. फोर्थ इज द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर आहे. 1 hour 57 मिनिट, म्हणजे जवळजवळ 2 तासांचं आहे. ॲक्च्युली हे डॉक्युमेंटरी नाही आहे, हा एक प्रेरणादायक मूवी आहे ज्यामध्ये ना विल स्मिथने गरीब संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत अभिनय केलेला आहे. तो आपल्या मुलाला घेऊन जीवनाच्या प्रत्येक अडचणीला कसा मात करतो आणि आपल्या ध्येयासाठी तो कशा प्रकारे लढा देतो हे या मूवीमध्ये खूप छानपणे सांगितलेलं आहे. फिफ्थ इज झिरो ड्रीम्स ऑफ सुशी. नेटफ्लिक्सवर आहे. 1 hour 22 मिनिट्सचा आहे. यामध्ये ना एक जपानी शेफ असतो झिरो, ज्याचं जीवन आपल्या कला आणि कामासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे. त्याचा संघर्ष दाखवलेला आहे आणि झिरोचे जे कष्ट आहेत, डेडिकेशन आहे, परिश्रम आहे, त्याचीच ही एक कथा आहे जी आपल्याला शिकवते की कुठलंही कौशल्य साधायचं असेल आणि यश मिळवायचं असेल तर कसे कष्ट आणि डेडिकेशननी काम करायला किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला हे मूवीमधून सांगतंय. बट ऑन द अदर हँड त्याचा एक मोठा मुलगा असतो, त्याला मात्र त्याच्या वडिलांचा वारसा चालवण्यामध्ये कशा प्रकारे अडचणी येत असतात हे सुद्धा हायलाइट केलेलं आहे या शॉर्ट मूवीमध्ये. सिक्स्थ इज बिकमिंग. अगेन ऑन प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स. 1 hour 19 मिनिट्सचा आहे. एज रिस्ट्रिक्शन काही नाही आहे, 7+ आहे. मिशेल ओबामा यांचं जीवन, संघर्ष आणि एकदम मोटिवेशनल कथा दर्शवणारी ही एक डॉक्युमेंटरी आहे. बिकमिंग हे डेडिकेशन, हार्डवर्क आणि आत्मविश्वासाचं उत्तम उदाहरण आहे. नक्की बघा बिकमिंग. सेवन्थ इज ही नेम्ड मी मलाला. प्लॅटफॉर्म इज Disney+ हॉटस्टारवर आहे. 1 hour 28 मिनिट्सची ही शॉर्ट फिल्म आहे. मलाला हिच्या संघर्षावर आधारित ही एक डॉक्युमेंटरी आहे. खूप मोटिवेशनल आहे. ज्या लहान मुलीने आपल्या शिक्षणासाठी आवाज उठवला आणि जगभरातील मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, ती तिच्या स्वप्नांना कसा पाठपुरावा करतेय याच्याबद्दल ही डॉक्युमेंटरी आहे. खूप मोटिवेशन आपल्याला सगळ्यांना देते ही डॉक्युमेंटरी. ऑन नंबर 8 इज द बॉय हू हार्नेस्ड द विंड प्लॅटफॉर्म. अगेन इट इज अवेलेबल ऑन नेटफ्लिक्स. 1 hour 53 मिनिट्सचा आहे. हा चित्रपट ना विलियम कामक्वाम्बा
मला माहित नाही बरोबर उच्चार करते का नाही, पण त्यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्याने ना वारं वापरून वीज निर्माण केली आणि आपलं गाव वाचवलं. मुलांना 100% चिकाटी योग्य वापर करून समस्या सोडवण्याची प्रेरणा मिळते. सो हा पिक्चर तुम्ही मुलांना पण दाखवू शकता. सो आय होप या 8 मोटिवेशनल डॉक्युमेंटरीज तुम्ही जरूर बघाल. तुम्हाला जर असे डिटेलमध्ये व्हिडिओ हवे असतील की नेटफ्लिक्सवर कुठले छान गोष्टी आहेत बघायला, किंवा काय छान येणार आहे, किंवा Amazon प्राईमवर काय छान आहे, काय रिलीज होणार आहे, डिझनी प्लस, हॉटस्टार किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी डिटेलमध्ये छान छान अजून व्हिडिओज असे आणेन. थोडासा वेगळा प्रयत्न होता, थोडासा वेगळा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि हो, म्हणजे जानेवारी सिरीजला फॉलो करायला विसरू नका. खूप वेगवेगळे टॉपिक्स आणलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून थोडासा का होईना नक्की फायदा होणार आहे. 31 दिवसांसाठी 31 व्हिडिओज अशी सिरीज मी फर्स्ट टाइम आणलेली आहे. कशी वाटते ते मला सांगा. नवीन टॉपिक्स मी आणलेले चॅनलवर ते कसे वाटतायत मला सांगा. काहीही मनात असेल ते नक्की मला कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ग्रोइंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम.